विषय आहे डिजिटल मार्केटिंग फॉर फार्मर्स, शेतकऱ्यांसाठी डिजिटल मार्केटिंग. यासाठी आपल्याला लाभलेले मार्गदर्शक आहे श्रीमती प्रगती गोखले मॅम. त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी ही विनंती. थँक्यू. नमस्कार. मंचावरील व मंचाखालील सर्व मान्यवर, माझ्या शेतकरी मित्रमैत्रिणींनो, आवाज येतोय? हां, शेवटच्या ह्याच्यापर्यंत आवाज येतोय ना? हां. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या भारत देशात 1980 ते 85च्या दरम्यान एक मोठी क्रांती येऊन गेली. आता तुमच्यापैकी जे लहान म्हणजे यंग असतील त्यांना आठवत नसेल, पण 80च्या दरम्यान जेव्हा माननीय राजीव गांधीजींनी कॉम्प्युटर, संगणक ह्या गोष्टी भारतामध्ये सुरू करायचा विचार केला, संगणक क्रांतीची सुरुवात केली, त्यावेळेस सगळ्या अशा गावाच्या भिंतींवरनं वगैरे असं लिहिलेलं दिसायचं की प्राथमिक शिक्षणाची सोय नाही आज आमच्या गावातून, प्राथमिक शिक्षणाची सोय नाही आज गावागावातून, कॉम्प्युटर आम्ही शिकणार आहोत उघड्या बोडक्या शाळातून. हे असं वास्तवही होतं त्या काळचं आणि ते असं अपोजिशनचं काम असतं. कोणी अपोजिशनमध्ये राहो, काँग्रेस राहो, BJP राहो, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण त्या काळी अशा प्रकारचं याला अपोजिशन होत होतं. परंतु या सर्वाला मागे सारत संगणक क्रांती भारतामध्ये आली, रुजली आणि त्याच्यानंतर काय झालं हा इतिहास आहे. भारताच्या मध्यम वर्गाला उच्च मध्यम वर्गात न्यायला कारणीभूत झाली ती संगणक क्रांती. आज आपल्याला जे लाईनींमध्ये उभं राहून तिकीटं काढणं रेल्वेची, हा जो इतिहास झाला ती संगणक क्रांती. पण या संगणक क्रांतीचा फायदा जो झाला तो प्रामुख्याने शहरी विभागाला झाला आणि याच्याचमुळे अर्बन आणि ग्रामीण किंवा शहरी आणि ग्रामीण याच्यातली डिजिटल डिव्हाइड वाढत चालली. याला डिजिटल डिव्हाइड असं म्हणतात कारण संगणक नंतर आलं इंटरनेट आणि संगणक इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. या दोन टेक्नॉलॉजीच्या लग्नानंतर ज्या काही सुविधा आणि ज्या काही फायदे मिळाले त्याचा मॅक्झिमम लाभ, त्याचा सर्वात जास्त लाभ झाला शहरी भारताला. पण मित्रांनो, आपले महान सध्याचे एक अजून द्रष्टे प्राईम मिनिस्टर आपल्याला लाभले, ऑनरेबल नरेंद्र मोदीजी, आणि त्यांनी या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे, डिजिटल टेक्नॉलॉजीचे फायदे कसे आहेत हे अचूक ओळखलं आणि ते त्यांनी त्यांच्या नुसतंच ओळखलं नाही, त्यांनी त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये वापरलं. आणि सर्व मताने जेव्हा ते निवडून आले त्यांनी अजून एक प्रोग्राम दिला विच इज म्हणजे जो सध्या फोकस आहे ग्रामीण भारतावर आणि दॅट इज डिजिटल इंडिया प्रोग्राम. आता आपल्याला तुम्हाला वाटेल या सगळ्याचा माझ्या मार्केटिंगशी संबंध काय, तर मी येते त्या विषयावर. आधी आपल्याकडे कसं होतं, शहरी भागात कुठेतरी पेंटियम असायचा, कुठेतरी लॅपटॉप असायचा, आपण त्याच्या वाट्याला जायचो का? इथे सगळे शहरीच दिसतात आहे, त्याच्यामुळे मला ते काही एक्झॅक्टली शेतकऱ्यांना उद्देशून भाषण होत नाही आहे याची मला जाणीव आहे, पण शेतकऱ्यांकडे हे होतं का? नाही. आता डिजिटल इंडियामुळे 2.5 लाख ग्रामपंचायतीमध्ये वायफाय पोचलेला आहे. ब्रॉडबँड ह्याच्या सगळ्या सुविधा आता इंटेलचे नेटवर्क, सोलर नेटवर्क्स ज्याच्याद्वारे इंटरनेट दाखवता येईल, या सगळ्या सुविधा आता डिजिटल इंडिया प्रोग्राममध्ये 2 ते 3 वर्षात पूर्ण भारतभरात पोचणार आहे. आणि त्याच्याही आधी पोचला आहे आपला स्मार्टफोन. स्मार्टफोन नाही असे आता गावातले सुद्धा लोक कमी असतात आणि 3G 2Gचा एखादा पॅक मारला की जो आता गावात सुद्धा ज्याची रेंज मिळते की आपण डिजिटली साक्षर होतो आणि ते काय उपयोग आपल्या मार्केटिंगसाठी करता येतील हे आपल्याला अजूनही अवगत नाही आहे. म्हणजे आपल्या हातात आता इंटरनेट आला आहे, आपल्या हातात आता स्मार्टफोनच्या रूपाने छोटा कॉम्प्युटर आला आहे, परंतु शहरी भागांनी जसे फायदे करून घेतले मार्केटिंगसाठी तसे फायदे ग्रामीण भागाला करता यावे म्हणून त्याचसोबत नवीन नवीन प्लॅटफॉर्म, नवीन नवीन वेबसाईट्स तयार होतात आहे की ज्याच्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचं
फुकटमध्ये मार्केटिंग करता येईल. शेतकऱ्यांच्या मालांच्या मार्केटिंगमध्ये आपल्याला नेहमी एजंट 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 आपण ऐकतो, बरोबर आहे की एजंट सगळा फायदा खाऊन जातात. मित्रांनो, हे का होतं? कारण गावातल्या माल पिकवणाऱ्या शेतकऱ्याला, कास्तकाराला, शहरी जे त्याचे खरीददार आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी डायरेक्ट कम्युनिकेशन नसतं. मार्केटिंग आपण करतो तर कशा प्रकारे करतो? एकतर मायबाप सरकारने आपल्यासाठी APMC खोलल्याच आहेत, तिथे सगळे दलालच असतात आणि फार झालं असे ॲग्रोव्हिजनसारखे वगैरे मेळावे असतात. पण त्याचीसुद्धा जी भाडी असतात, तिथे येणं जाणं जे करावं लागतं ते सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडण्यासारखं नसतं. त्या धान्य बाजार असतो कृषी विभागातर्फे, तिथे बऱ्यापैकी विक्री होते. परंतु अशा प्रकारचं 24/7 आणि तरीसुद्धा मुफ्त फ्री मार्केट आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आहे. www.marketmirchi.com या वेबसाईटवर ते अवेलेबल आहे. www.marketmirchi, मार्केट मिरची हा एक शब्द आहे, .com या वेबसाईटवर कोणतेही शेतकरी आपल्या नावाचं फुकट रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जे जे माल तयार होतात त्याची फुकट ॲडव्हर्टाइजमेंट विथ फोटोज ऑफ द प्रॉडक्ट्स टाकू शकतात आणि त्याद्वारे त्यांना त्यांच्या फोनवर मार्केटिंग क्वेरीज येतात. आणि हे ओपन मॉडेल आहे. शेतकरी आणि ग्राहक आपापसात लॉजिस्टिक काय रेट ठरवायचा हे सगळं करू शकतात. हा एक सोशल प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी ज्या संस्थेमध्ये काम करते त्याची आम्ही पण ग्रामीण उद्योगांसाठी एक वेबसाईट आहे आमची, www.ruralheart.com या वेबसाईटद्वारे प्रामुख्याने ग्रामीण आधारित उद्योग म्हणजे क्राफ्ट्स आहे, हँडलूम आहे, हँडीक्राफ्ट आहे, नंतर आपले स्पायसेस आहेत, डेअरी प्रोडक्ट्स आहेत, या सगळं किंवा शेतमालसुद्धा आहे, याची फुकट ॲडव्हर्टाइजमेंट करता येते. आणि हे सगळं तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरही करू शकता. या दोन गोष्टींची मला माहिती द्यायची होती. त्याचं डिटेल डेमॉन्स्ट्रेशन पण आम्ही देतो. म्हणजे कसं करायचं, तुम्ही आधी ह्या साईट जाऊन पहा. साईटवर सगळं सेल्फ एक्सप्लेनेटरी असतं. तरी पण काही अडचण आली करताना, रजिस्ट्रेशन कसं करायचं कळलं नाही, तर माझा नंबर देऊन ठेवते, 9822719618 98 22 71 96 18. या व्यतिरिक्त आपले जे शेतकरी स्मार्टफोन वापरायला आता तयार झालेले आहेत ते नक्कीच फेसबुक वापरत असतील, बरोबर, व्हॉट्सअप वापरत असतील. तर ह्या सगळ्याला एक एकत्रित शब्द आहे, त्याला म्हणतात सोशल मीडिया. सोशल मीडिया म्हणजे नक्की काय हो? जुन्या काळी आपली जी चावडी असायची, संध्याकाळचे लोक बसायचे मारुतीच्या पारावर जाऊन, गावातले लोक गप्पा टप्पा करायचे, एकत्रित माहितीची देवाणघेवाण व्हायची. तेच आज इंटरनेटच्या जगात त्याचं नाव आहे फेसबुक, बरोबर आहे. आणि जगातला सगळ्यात जास्त पॉप्युलेशनचा देश कोणता आहे सांगा बरं? चायना, राईट. आणि सेकंड इंडिया. आणि थर्ड जगातला सगळ्यात मोठा तिसरा पॉप्युलेशन असलेला देश आहे फेसबुक, माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामुळे या फेसबुकवर फुकटामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, ते सगळं फुकटात असतं. आणि तुमच्या शेतमालाचे फोटो टाकत राहिले, मला भेंडी विकायची आहे, मला गवार विकायची आहे, मला फळं विकायची आहे. तुम्हाला सगळ्यात मोठ्या देशातल्या पॉप्युलेशनला तुम्ही दिसता आणि तुम्हाला मार्केटिंग क्वेरीज येतात. त्याच्यावर काही बंधन नाही. तुम्ही तुमचा फोन नंबर टाका, सगळं टाका, ज्या क्वेरीज येतील त्याच्याशी तुम्ही डिस्कस करा, निगोशिएशन्स करा. आणि फेसबुकवर मार्केटिंग करण्याचे पण काही विशिष्ट प्रकार असतात. म्हणजे नुसतंच आपली टिमकी वाचवत गेली तर लोक इंटरेस्ट नाही घेत, बरोबर आहे. म्हणून वेगवेगळ्या ग्रुप्स असतात फेसबुकवर, त्यांना जॉईन व्हायचं. ॲग्रिकल्चर रिलेटेड 10,000 ग्रुप्स आहेत, त्यांना जॉईन व्हायचं.
आपण टाकायचं आपण कोणतं खत वापरतो, आपल्याला काय मिळालं, कसं मिळालं, याला इनडायरेक्ट मार्केटिंग म्हणतात. आणि तसं करता करता मध्येच आपलं टाकून द्यायचं की आम्हाला हे विकायचं आहे किंवा आम्हाला हे विकत घ्यायचं आहे. marketmirchi.com तर तुम्हाला काही विकत घ्यायचं असलं तर त्याच्यासाठी पण कंपनीजकडनं तुम्हाला ग्रुप ऑफर्स मिळतात. इवन जॉब्स पण मिळतात त्या साईटवर ॲग्री रिलेटेड. तर अशा प्रकारे संगणक क्रांती ही आज शेतकऱ्याच्या दारात आलेली आहे. 2 प्रकारे. एकतर इन्फ्रास्ट्रक्चर, जे आपले माननीय प्रधानमंत्रींच्या व्हिजनप्रमाणे आज गावागावात स्मार्टफोन पोचलेलेच आहेत. त्याच्या किमतीसुद्धा 5 ते 6 हजार आहे आणि इंटरनेटची 3G 2G 4G पर्यंतसुद्धा स्पीड काही ठिकाणी मिळते, काही ठिकाणी अजून मिळत नाही. पण 2 ते 3 वर्षात ते डिजिटल केबलिंग वर्क एवढं स्ट्रॉंग होणार आहे. आणि तुमच्या ग्रामपंचायतीला तर आहेच वायफाय, नेट कॅफे तालुका लेवलला आहेच. त्याचे किती लागतात? घंट्याभराच्या 10 रुपया. म्हणजे इतकं स्वस्त तंत्रज्ञान तुमच्या हातात आहे. आणि त्याची व्याप्ती, हा एक मार्ग झाला इन्फ्रास्ट्रक्चर. दुसरा झाला कंटेंट्स किंवा ज्याच्याद्वारे तुम्ही ते वापरू शकता. आजपर्यंत गावातल्या लोकांना काही इंटरेस्ट नाही वाटायचा, कशाला पाहतील हो ते वेबसाईट, त्याच्यात त्यांच्या कामाची का गोष्ट होती. ठीक आहे, सॉरी माझा जरा घसा खराब झाला. त्यांच्या कामाची काय गोष्ट होती. तुम्ही येऊन जाऊन शेतकऱ्याला ज्ञानच द्यायचे, राजा हो हा हे घाला, ऑर्गॅनिक नका वापरू, इनऑर्गॅनिक नका वापरू, हेच डोस घाला, तेच डोस घाला. अरे ते ज्ञान हे सगळं ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज देत राहायच्या, ते तर तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त आज हे असे मार्केट मिरचीसारखे ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावर त्या शेतकऱ्याची स्वतःची जाहिरात येते, त्याच्या मालाच्या फोटो सकट, आणि ती फुकट. ruralhaat.com वर पण शेतकऱ्याच्या मालाची जाहिरात येते. शेती निश्चित म्हणजे जे फार्मिंग बेस जे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स आहेत त्याची पण जाहिरात करता येते, मार्केटिंग करता येतं. त्या शेतकऱ्याची स्वतःची हे होते ॲडव्हर्टाइजमेंट. आणि अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म्स आल्यामुळे खऱ्या प्रकारची डिजिटल क्रांती ही शेतकऱ्याच्या दारात आज आलेली आहे. फेसबुक आणि इतर गोष्टींचं तर मी सांगितलंच, व्हॉट्सअप तर सगळ्यांनाच माहिती आहे, लिंक्डइनसुद्धा तशाच प्रकारचा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर अशा प्रकारे या सर्व माध्यमांचा उपयोग करून तुम्ही तुमचं मार्केटिंग फुकटामध्ये तरीही इफेक्टिव्हपणे करू शकता. डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये अजून बऱ्याच गोष्टी येतात आणि प्रत्येकाच्या डोक्यात हेच येतं की मी डिजिटल व्हायचं म्हणजे मी माझी वेबसाईट बनवायची. असतील तुमच्याकडे फुकाला पैसे तर बनवा, माझं काही म्हणणं नाही आहे. कशी बनवायची, काय बनवायची याचं मार्गदर्शन मी देऊ शकते, नंबर दिलेला आहे. परंतु माझं सजेशन हे आहे की हे सर्व जे फुकट मार्ग आहेत राजे हो, ते आधी वापरा. कारण तुम्ही तुमची वेबसाईट बनवली, कोण येऊन पाहायला बसलं आहे, बरोबर आहे. पण ह्या ज्या वेबसाईट्स आहेत की जिथे हजारो लाखो लोक रोज भेट देतात, तिथे आपोआप तुमची जाहिरात लोक जास्त पाहतात. त्याच्यामुळे डिजिटल कसं व्हायचं, डिजिटल मार्केटिंग कसं व्हायचं करायचं हे आजच्या जगातलं एक मोठं शास्त्र आहे. आणि सध्या तुम्ही या 2 साईट्सपासनं सुरुवात केली आणि फेसबुक वगैरेपासनं, तरी पुढे जाऊन मला नाही वाटत की तुम्हाला कोणाचा हात धरायची किंवा माझ्यासारखीचं लेक्चर ऐकायची गरज पडेल. कारण हे स्वतःच सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. फक्त दिवसातला अर्धा तास टाईमपासचा वेळ आपला, आपण टी व्ही पाहत असतो, काही भजनं ऐकत असतो, काही करत असतो, त्यावेळेस आपल्या स्मार्टफोनवर या वेबसाईट्स पाहत जा किंवा आपल्या कॉम्प्युटरवर पाहत जा. तुम्हाला ज्ञान तर मिळेलच मिळेल, पण तुमचं मार्केटिंगही उत्तम प्रकारे होईल. धन्यवाद. थँक्यू मॅम. तुम्ही सांगितलेल्या डिजिटल मार्केटिंगचा नक्कीच आमच्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि त्यांनी नक्कीच त्याचा लाभ घेतील अशी मी विनंती करते शेतकऱ्यांना. यानंतर अन्न प्रक्रिया देशी आणि परदेशी बाजारपेठेतील संधी यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यास येत आहे श्री बबलू चौधरी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव बबलू चौधरी. टॉपिक आजचा आहे फ्रूट अँड फूड प्रोसेसिंग नॅशनल अँड इंटरनॅशनल मार्केट लिंकेज. ओके, माझं मास्टर मॅनेजमेंट अँड रिसर्च झालेलं आहे हॉर्टिकल्चर चेन्समध्ये युरोपियन कंट्रीजमधनं. तर
हा जो विषय आहे तो ॲक्च्युली समजायला थोडा कठीण आहे, कारण की माझं मॅक्झिमम नॅशनल आणि इंटरनॅशनल चेन्सवर मी बोलतो. तर भारतामध्ये स्टार्टिंग आपण करूया फूड टेक्नॉलॉजी, अन्न प्रक्रिया. फूड टेक्नॉलॉजी, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री भारतामध्ये एकही नाही. ज्या काही इंडस्ट्रीज आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नियर अबाउट 5 वर्षामध्ये 2000 करोडचं आपल्याला भारत स्टेटला आणि सेंट्रलला फूड प्रोसेसिंगसाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट मिळालेलं आहे. पण मॅक्झिमम युनिलिव्हर ज्या कॉर्पोरेट ग्लोबल लेवलच्या ज्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत त्याच कार्यरत आहे. अशी कोणतीही अजून इंडस्ट्री नाही की जे विदर्भात, महाराष्ट्रात किंवा कोणत्या पण स्टेटमध्ये जी इंडस्ट्री उभी राहून ज्यामध्ये 100, 200, 300 कॉन्टॅक्ट फार्मर्स वर्क करून आणि त्यांचं प्रोडक्शन त्या कंपनीला जाऊन नॅशनल आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याला सप्लाय चेन अशी एक पण कंपनी अजून नाही किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. लास्ट इयर ऑनरेबल फूड प्रोसेसिंग मिनिस्टर बादल यांनी म्हटलं होतं की 19 फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री यावेळेस आपण भारतात ओपन करूया. लास्ट इयर त्यांनी म्हटलं, आणि त्यांनी म्हटलं की फर्स्ट इज गोइंग टू एस्टॅब्लिश्ड इन वर्धा. प्रॉब्लेम असा आहे की वर्धेला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री फर्स्ट मला सांगायचं की व्हेजिटेबल्स, पालेभाज्या, फळं, तुमचे ब्रेड्स, डेअरी प्रोडक्ट्स, मीट प्रोडक्शन यामध्ये म्हणजे आज ग्लोबलला जवळपास 204 कंट्रीमध्ये जे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस आहे, प्री हार्वेस्ट, पोस्ट हार्वेस्ट, व्हॅल्यू ॲडिशन, ग्रेडिंग, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड एक्सपोर्ट यामध्ये होणारे लॉसेस आहे 1.3 बिलियन टन. आणि भारतात, फक्त भारतामध्ये होणारे लॉसेस जे आहे ते आहे 50% ॲट फार्म लेवल. आपल्याकडे अजूनपर्यंत इनडेप्थ पोस्ट हार्वेस्टवर टेक्नॉलॉजीमध्ये पोस्ट हार्वेस्टला रिसर्च झालेला नाही. 2011ला इंडो टच ज्या कॉन्फरन्समध्ये मी गेलो होतो तिथे ॲग्रिकल्चर मिनिस्टर नेदरलँड्स, आणि त्याच्यामध्ये तो असा एक निष्कर्ष झाला की जे काही लॉसेस फूड्स, ग्रेन, सिरियल, पल्सेस, व्हेजिटेबल आणि फ्लावर्समध्ये जे होत आहेत आज भारतात ते नियर अबाउट 50 ते 60% होत आहे. आणि हे जर लॉसेस वाचवण्यात आले तर कॅनडा, नेदरलँड्स यासारखे शहर 80 वर्ष फुकट जगू शकतात, आणि भारत आणि चायनासारखे 1 वर्ष. फक्त हा भारताचा लॉस जर वाचवला तर पर इयरला. सेकंड थिंग इज चेन्स. म्हणजे आज तुम्हाला माहीत असेल की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री नसल्यामुळे आज कोणत्याही प्रोडक्शनला, तुम्ही फ्रूट घ्या, व्हेजिटेबल घ्या, फ्लावर घ्या, कोणत्याही प्रोडक्शनला योग्य तो भाव नाही आहे शेतकऱ्यांना, कारण की APCM डॉमिनेशन आहे, जे कृषी समिती ज्याला आपण म्हणतो, आणि याच्यामध्ये फार्मर्स एक सुटला, त्यानंतर कमिशन एजंट, डीलर, रिटेलर्स, होलसेलर ही चेन सिस्टीम आहे. यामध्ये होतं व्हॅल्यू ॲडिशन, आणि जो भाव भेटायचा असतो फार्मर्सला तो त्याला मिळत नाही. त्यामुळे मॅक्झिमम आत्महत्या नियर अबाउट 5 वर्षामध्ये 200 शेतकऱ्यांनी शेतीही सोडलेली आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की ॲव्हरेज पर डे 2 शेतकरी आत्महत्या करतात. हा मला असं वाटतं की नियर अबाउट 20 इयर्स, समोर 20 वर्षानंतर पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाणार नाही. त्यासाठी काय करायचं? त्यासाठी एक चांगलं मला वाटते फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ओपन व्हायला पाहिजे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ओपन व्हायला पाहिजे. आज तुम्हाला माहीत असेल की रिटेल चेन, सुपरमार्केट्स, रेस्टॉरंट चेन, हॉटेल चेन 3 स्टार टू 5 स्टार डोमेस्टिकमध्ये इथे इझिली, जर मी तुम्हाला ते मी नेहमी काल पण तेच सांगितलं फूड प्रोसेसिंग स्पीचमध्ये की आपल्याला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, ऑर्गॅनिक फार्मिंग ही जर असेल तर कोणत्याही फार्मला, कोणत्याही रिटेल, कोणत्याही सुपरमार्केट्स, कोणत्याही हॉटेलला आपण इझिली ते प्रोव्हाइड करू शकतो. शिर्डीजवळ लोणी एक गाव आहे ज्यामध्ये 10 ग्रीन हाऊस माझं कन्सल्टन्सी चालते. त्यामध्ये त्यांनी येलो, रेड आणि ग्रीन या प्रकारच्या ढोबळी मिर्च त्यांनी घेतलेल्या आहे, आणि त्या एक्सपर्ट लेवलच्या आहे. ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन त्यांना मिळालेलं आहे. ग्लोबल सर्टिफिकेटसाठी, ग्लोबल गॅप जे म्हणतात त्याला ते येत आहे. त्यांचा माल, रोजचा माल नियर अबाउट 100 क्विंटल रोज नाशिक, मुंबई आणि पुणेला सुपरमार्केट्स आणि 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्समध्ये मी अवेलेबल करून दिलं. याला म्हणतात मार्केट लिंकेज. आज डॉमिनोज, पिझ्झाज, जे काही फूड प्रोसेसिंग मध्ये जे काही स्मॉल शॉप्स आहे किंवा बिग शॉप आहे, इथे पण आपण इझिली हे प्रोव्हाइड करू शकतो. दुसरी गोष्ट, इंटरनॅशनल मार्केट एक्सपोर्ट खूप इझी. आपल्याकडे ती एक्सपर्टाईज नसल्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम्स फेस करता येत आहे. प्रॉब्लेम असा की 19% GDP इंडियाचा आहे जो नॅशनल लेवलला ग्रो करतो,
आणि जर तुम्ही पाकिस्तानचा विचार केला तर पाकिस्तानचा 21% आहे. आपल्यापेक्षा खूप छोटी कंट्री, पण त्यांची एक्सपर्टाईज तेवढी प्रोव्हाइड. आपल्याकडे रिसर्च सेंटर, आपल्याकडे युनिव्हर्सिटीज, आपल्याकडे एक्सपर्ट, ॲग्रिकल्चर ऑफिशियल्स, एवढं सर्व असूनसुद्धा आणि तो प्लॅटफॉर्म असूनसुद्धा हे होत नाही. फॉर एक्झाम्पल, जेवढे काही फ्रूट क्रॉप्स आहेत, आज युरोपला नियर अबाउट 48 कंट्रीज आहे आणि शॅन्झन जो रिजन आहे त्यात 28 कंट्रीज. आज पूर्ण युरोपला फ्रूट्समध्ये आणि फ्लावर्समध्ये केनिया, वेस्टर्न आफ्रिकेतली कंट्री केनिया ही त्यांना प्रोव्हाइड करते. ही कंट्री खूप गरीब, पण त्यांच्या ऑफिशियल्सनी एवढे एक्सपर्टाईज असल्यानंतर त्यांनी ग्लोबल गॅप, केनिया गॅप, हॉर्टिफेअर ट्रेड, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, देन आफ्टर फायटोसॅनिटरी इन्स्पेक्शन, हे जे काही 4, 5, 6 काय म्हणतात त्याला स्टँडर्ड सर्टिफिकेट्स लागतात, हे लागतात एक्सपोर्टला. याकरिता अपेडा जे आहे ऑलरेडी इंडियामध्ये, ॲक्च्युली ती तेवढी ॲक्टिव्ह नाही आहे. ॲक्च्युली मॅक्झिमम ॲग्रिकल्चर ऑफिसर ग्रासरूट लेवलला ॲक्टिव्ह नाही आहे. आपल्याकडे मॅक्झिमम कोलॅबरेशन झालेले आहेत. तुम्ही जर पाहिलं इस्रायल, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, UK, US, इंडियासोबत यांचे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये कोलॅबरेशन झालेले आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण फक्त टेक्नॉलॉजी घेत आहे, इंटरनॅशनल लेवलची एक्सपर्टाईज अजून प्रोव्हाइड झालेली नाही आहे. ती स्कीम येते नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, मिनिस्ट्री ऑफ हॉर्टिकल्चर, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, मिनिस्ट्री ऑफ लाईफस्टॉक, मिनिस्ट्री ऑफ फूड टेक्नॉलॉजी, ती येते आणि जोपर्यंत फार्मर्सला माहीत होईल तोपर्यंत ती वेळ निघून जाते. कारण की पर इयरला एक बजेट असतो पर डिस्ट्रिक्टला, पर स्टेटला, आणि तो बजेट त्याच इयरला अवेलेबल करायचा असतो. त्यानंतर तो वापस जातो. ॲक्च्युली याच्या पहिले मी 2012ला ॲग्रिकल्चर ऑफिसर होतो, म्हणून मला या गोष्टी माहीत. नेक्स्ट थिंग इज भारतात आणि भारताबाहेर फ्रूट ज्यूसला प्रचंड मागणी. त्यासाठी आपल्याकडे अप्लिकेबल स्टँडर्ड नसल्यामुळे आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री नसल्यामुळे हा आपला म्हणजे महाराष्ट्राचं आणि इंडियाचं खूप मोठं दुर्भाग्य. भारतीय शेतकऱ्याला जर मॅक्झिमम लेवलवर त्यांना नियर अबाउट 5 लाख, 6 लाख, 7 लाख इयरली जर त्यांना काय म्हणते उत्पादन हवं असेल तर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन फर्स्ट, ऑर्गॅनिक फार्मिंग. मी तुम्हाला कालही सांगितलं की औरंगाबादला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनचं ऑफिस आहे, तिथे तुम्ही कॉल करायचा, त्यांची डेट घ्यायची, इन्स्पेक्शनसाठी टीम येईल, ऑडिट होतं, इन्स्पेक्शन होतं, सॉईल सॅम्पलिंगपासनं तर हार्वेस्टपर्यंत 1 वर्ष 2 वर्षाचा हा गॅप आहे. पण एकदा तुम्हाला मिळालं तर तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर आणि नॅशनल लेवलवर कुठेही तुमचा माल स्वतःच्या भरोश्यावर विदाऊट एनी कमिशन एजंट तुम्ही पाठवू शकता. आज भारतामध्ये नियर अबाउट मला वाटते 600 मिलियन फार्मर्स, 1200 मिलियन कन्झ्युमर्स आणि 500 मिलियन ट्रेडर्स आहेत. ही सिस्टीम जर चेंज झाली, फॉर एक्झाम्पल लाईक फार्मर्सनी डायरेक्ट मार्केटिंग करून, मी जसं म्हटलं की डोमेस्टिक चेन, सुपरमार्केट्स, रेस्टॉरंट चेन, हॉटेल चेन्स आणि जे काही आपल्या अपार्टमेंट्स आहे, फॉर एक्झाम्पल जे आपलं काय म्हणतात त्याला अपार्टमेंट असतात 500, 5000, 6000, याच्यामध्ये मॅक्झिमम 100 फॅमिली असतात. यामध्ये जर प्रत्येक शेतकऱ्यांनी ग्रुप करून शेती केली आणि जाऊन सेक्रेटरीला भेटायचं, त्याला एक आपण म्हणायचं की आम्हाला तो एक शॉप दे, आणि त्या शॉपमध्ये तो डायरेक्ट सप्लाय करेल त्याची फ्रेश प्रोड्यूस विदाऊट एनी कमिशन. आणि आम्ही असे 5-6 केलेले आहे पुण्याला. इंटरनॅशनल लेवलवर मी जवळपास लास्ट इयरला संत्रा पाठवला डोमेस्टिक आपला दुबईला. नेक्स्ट इयरला मी प्रयत्न करणार आहे युरोपचे अजून स्टँडर्ड्स व्हायचे. पण माझे जे काही क्लायंट्स आहेत 10 क्लायंट्स, त्या दोघांना ग्लोबल गॅप मिळालेला आहे, जे फर्स्ट सर्टिफिकेशन असायला हवं इंटरनॅशनल मार्केटसाठी. आणि आता 8 जणांची बस फक्त आम्ही वाट पाहत आहे. त्यानंतर आम्ही युरोपला स्टार्ट करणार आहे. तर मला असं वाटतं की यासाठी आपल्याला सेंट्रल आणि स्टेट लेवलला ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये या आलेल्या पाहिजे. चेन मॅनेजमेंटवर अजूनपर्यंत एशियामध्ये एक पण युनिव्हर्सिटी नाही जी चेन मॅनेजमेंट स्टडी करेल. या संदर्भात आपण काल पण बोललेलो आहे मॅक्झिमम. तर मला असं आता अपेक्षित आहे की तुमच्याकडनं क्वेश्चन असेल तर मी तुम्हाला आन्सर करू शकेल, मला असं वाटते. कशाबद्दल? ट्रेनिंग तुम्हाला मिळेल हॉर्टिकल्चर याच्यासाठी STCला पुणे दाभाडे तिथे तुम्हाला ग्रीन हाऊस आणि पॉली हाऊसवर ट्रेनिंग मिळेल. त्याची फी आहे 5000 रुपये 5 दिवसासाठी. 5 दिवस तुम्हाला ते ठेवतात आणि तुम्हाला ते योग्य प्रकारे सांगतात ग्लास हाऊसमध्ये कशी राहील. सेकंड थिंग इज मॅनेज. तुम्हाला माहिती आहे हैदराबादला मॅनेज
तिथे जाऊन तुम्हाला मार्केटिंगची इन्फॉर्मेशन मिळू शकते. थर्ड, शेतकऱ्यांनी स्वतः थोडं ग्लोबल होल किंवा डिजिटल मार्केटिंग वापरून गुगलवर सुद्धा सर्च करायचं की बाहेरच्या देशामध्ये काय होत आहे. आज तुम्हाला जर माहीत असेल की ऑनरेबल प्रेसिडेंट आणि मॅक्झिमम काय म्हणतात त्याला ॲग्रिकल्चर ऑफिसर्स, काय म्हणतात त्याला IAS ऑफिसर्स हे मॅक्झिमम फॉरेनला जातात, पण अजूनपर्यंत एकही ॲग्रिकल्चर रिपोर्ट तिथे गेला नाही. जोपर्यंत ॲग्रिकल्चर रिपोर्ट असं जात नाही तोपर्यंत बाहेरच्या देशात काय होत आहे हे एक्सपोजर आपल्याला भेटणार नाही. ऑनरेबल मोदी सर लास्ट इयरला अमेरिकेला गेले होते आणि त्यांनी म्हटलं सत्यम नडेला CEO ऑफ मायक्रोसॉफ्ट, त्यांनी म्हटलं की IT सेक्टरमध्ये प्लीज यहाँ पे हमारे लिए आप निवेश कीजिए. सत्यम नडेला त्यांना खूप छान आन्सर दिलं की सर पहिले आप हमको तुम्हारी इफिशियन्सी दिखाइए, कार्यक्षमता दाखवा तुम्ही. आणि आपल्याकडे हेच होत नाही आहे. तुम्ही जर म्हटलं तर हे भाषण ॲक्च्युली रिॲलिटी चेकवर आहे. जर आपण कम्पेअर केलं डेव्हलप कंट्रीशी तर नियर अबाउट आपण 20 इयर्स बॅक आहे आणि ती स्टेज ज्या स्टेजला ते आहेत त्या स्टेजला आपण कधीच जाऊ शकणार नाही. नेदरलँडची लोकसंख्या 1 करोड 60 लॅक्स आहे, पण तो आज जगातला नंबर 1चा एक्सपोर्टर आहे US नंतर. लाईफ स्टॉक हॉर्टिकल्चरमध्ये नेदरलँड सबसे बेस्ट. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इस्रायल इज द बेस्ट. फ्लोरिकल्चर ऑस्ट्रेलिया आणि अदर स्टफ अमेरिका. तर जेव्हा एवढी छोटी कंट्री 1.6 लाख एवढं चांगलं कोलॅबरेशन आपल्याकडे होत आहे, पण ती एक्सपर्टाईज ग्रासरूट लेवलला प्रोव्हाइड होत नाही आहे. तर प्रॉब्लेम आपला शेतकरी इथे ॲक्च्युली टेक्निकली तेवढा साऊंड नसल्यामुळे इथे आपण थोडं चेन मॅनेजमेंट किंवा आपली सिस्टीम नॉट वेल ऑर्गनाइज, नॉट वेल मॅनेज, त्याच्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. पण ज्यांना हे करायचं असेल आणि ज्यांना माझ्याकडनं करून घ्यायचं असेल त्यांनी करून घ्यायचं. इंटरनॅशनल लेवलला नॅशनल मार्केटमध्ये तुमचा जो काही प्रोड्यूस आहे, फ्लावर, व्हेजिटेबल्स, तुमचे स्पायसेस, ग्रेन्स, ज्यांना जिथे जिथे पाठवायचे आहे त्यासाठी एक डिफरंट सर्टिफिकेशन लागतं. त्या सर्टिफिकेशन कसं घ्यायचं मी तुम्हाला काल बोललेलो आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये TO ऑफिस आहे ॲग्रिकल्चर, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये SDO ऑफिस आहे. या ऑफिसला जायचं, त्यांना माहिती मागवायची. एक तुम्हाला पुन्हा एक देतो, NHM.nic.in ही नॅशनल हॉर्टिकल्चरची डिक्शनरी आहे पूर्ण. याच्यामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये स्टार्टिंग फ्रॉम ग्रीन हाऊस, तुम्हाला फूड प्रोसेसिंगसाठी वेगवेगळ्या सबसिडीज, ॲनिमल हजबंड्रीसाठी यामध्ये कोणकोणत्या स्टेट आणि सेंट्रलच्या कोणकोणत्या सबसिडीज आहे, कोणकोणते प्रोग्राम आहेत याची पूर्ण माहिती मिळेल. 2 व्हर्जन, एक इंग्लिश आणि एक हिंदी. NHM.nic.in. एनी क्वेश्चन्स? सॉरी, NHM.nic.in. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला भेटी द्यायच्या, त्यांना तिथे विचारायचं की ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन कसं करायचं, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन कसं करायचं, आणि या माहिती मिळवून घ्यायच्या. आणि त्या पद्धतीने आपण तुमचा प्रोड्यूस बाहेर पाडू शकतो, डोमेस्टिक मार्केटला पण, वेगवेगळ्या चेन्समध्ये, इंटरनॅशनल मार्केट्सला पण. मार्केटिंगबद्दल काय घ्यायचं आहे? प्रशिक्षण घ्यायचं आहे. हैदराबादमध्ये मॅनेज नावाची युनिव्हर्सिटी आहे. बिझनेस मॅनेजमेंट तिथे होतं, तिथे जायचं. त्यानंतर ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट जे हे मुलं करत आहेत आज नागपूरला, तिथे जाऊन भेटी द्या तुम्ही. त्यानंतर MACP जो स्टेट प्रत्येक स्टेटमध्ये, राजस्थान, महाराष्ट्र, MACP ॲग्रिकल्चर कॉम्पिटेटिव्ह म्हणून तो एक ॲक्च्युली याचा आहे, मिनिस्ट्री ऑफ डायरेक्टर इन्स्पेक्शनचा आहे. त्याचं ऑफिस पण इथेच आहे, पणनचं ऑफिस आपल्या बसस्टँडजवळ. तिथे जाऊन तुम्हाला माहिती मिळेल. हॅलो, त्याच्या पण हे लिहून घ्या, काय म्हणते वेबसाईट MSAMB.com. यावर तुम्हाला मार्केटिंग, वेगवेगळे फूड प्रोडक्शनचं युनिट जे महाराष्ट्रामध्ये स्टेटमध्ये आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. आणि जे काही अपकमिंग जे काही त्याला काय म्हणतात त्याला इन्फॉर्मेशन किंवा सबसिडीज किंवा स्कीम्स ज्या येत आहे तुम्हाला माहिती मिळेल इंटरनेटवर या गोष्टी. सर, माझ्या इकडे जय श्रीराम तांदूळ होतो आणि बेस्ट क्वालिटीचा आहे. तर मला माहीत पडलं की छत्तीसगड जो राज्य आहे आज एक्सपोर्टिंगमध्ये दुबईला जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करून आला आणि आपली तो बी मेन नागपूरवरूनच. तर मला सर अशी अपॉर्च्युनिटी होऊ शकते का तुमच्या माध्यमातून? एशियन मार्केट पूर्ण ओपन आहे ग्रेनसाठी, स्पायसेससाठी पूर्ण ओपन आहे ग्रेन. एशियन मार्केट दुबई पण ओपन आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सर, तुमची काही कशी कन्सल्टेशन आहे का त्या? आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन त्याला पण लागतात, पण ते इझिली अवेलेबल होतात. ग्रेन्समध्ये प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये कोणतेही मॅक्झिमम पेस्ट, इन्सेक्टिसाइड, डिसीज इझिली त्याच्यावर ससेप्टेबल नाही होत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा आहे की ग्रेन्स आणि पल्सेस, ग्रेन पल्सेस, डाळवर्गीय, कडधान्य आणि स्पायसेस जे मसाले म्हणतो हे इझिली एक्सपोर्ट होऊ शकतात. त्यात काही एवढा प्रॉब्लेम येत नाही? त्यात काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की ते शेल्फ लाईफ खूप आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम याला काही हे नाही आहे.
सर्टिफिकेशनचा क्रायटेरिया काय आहे? चेकलिस्ट असते प्रत्येक सर्टिफिकेशनची. ऑर्गॅनिक असायला हवं, ग्लोबल गॅप. तुम्हाला असं माहीत असेल की जे काही फूड टेक्नॉलॉजीमध्ये जे फर्स्ट नंबरचं जे सर्टिफिकेशन लागतं ते केलं स्टार्ट केलं UKने, युनायटेड किंगडम, इंग्लंड. ते आहे त्याला काय म्हणतात, ग्लोबल BRC, ब्रिटिश रिटेल कन्सोर्टियम. ते मिळतं UKवरनं. फूड टेक्नॉलॉजीमध्ये तोच एक हे आहे की मॅक्झिमम, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं, जेव्हा मी नेदरलँडला होतो, आपल्याकडे जो वटाणा होतो, वटाणा राईट, वटाणा त्याला एक्स्ट्रीम लेवलवर फ्रोझन करण्यात येतं, म्हणजे पूर्ण बर्फ राईट. त्यानंतर तो वेल पॅक, त्याच्यात वेल लेबल, त्याच्या म्हटलं ग्लोबल गॅप, हॉर्टिफेअर ट्रेड अँड ऑल. ते एक्सपोर्ट होतं युरोपला, युरोप अमेरिकेला, कारण की त्याच्याकडे मॅक्झिमम हे प्रोडक्शन होत नाही. आणि पॅसिफिकला, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड. त्यामध्ये सुपर मार्केटमध्ये ते फ्रोझनच्या अवस्थेत होतं, मोठमोठ्या फ्रीजर्समध्ये. आणि आम्ही ते घेतल्यानंतर त्याला बॉईल करून आपण त्याला यूज घेऊ शकतो. तर फ्रूट प्रोसेसिंग याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला, फॉर एक्झाम्पल तुमचा वांग्याचे स्मॉल पीस, त्याला काय म्हणतात, त्याचे पीस आणि त्याला वेगवेगळे स्पायसेस लावून ते पण एक्सपोर्ट करतात. मॅक्झिमम एक्सपोर्ट. ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे की त्या प्रकारची एक्सपर्टाईज अजूनपर्यंत आपल्याला प्रोव्हाइड झाली नाही आहे. आपलं डेलिगेशन एकदा नेदरलँडचं आलं होतं 2011. प्रत्येक IAS ऑफिसर ऑफ महाराष्ट्र, ऑफ एव्हरी स्टेट. आणि ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस जयपूर, पंजाब आणि पुणे आणि हैदराबादला इथे झालं कोलॅबरेशन, नेदरलँड्स आणि इंडिया. पण एक्सपर्टाईज नसल्यामुळे तिथल्या ऑफिशियल्सनी, जे काही मोठमोठ्या कंपनी, हॉर्टिमॅक्स, मोठमोठ्या कंपनी, आपण याचा विचार पण करू शकत नाही एवढ्या मोठमोठ्या कंपनी तिथे आहे फॉरेनला, त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर मला म्हणाले की बबलू, तुमचं जे डेलिगेशन आहे, तुम्हाला फक्त टेक्नॉलॉजी हवी आहे, एक्सपर्टाईज नाही. आणि हा जो कन्सेप्ट आहे ॲक्च्युली, हा आपण अजूनपर्यंत आत्मसात केला नाही. आज 6-10 वर्ष होऊन राहिले. गव्हर्नमेंट चेंज होत आहे, एक्सपर्टाईज, शेतकऱ्याची अवस्था तिथेच आहे. 2014 आणि 15 शेतकऱ्यांसाठी सगळ्यात वर्स्ट इयर आहे माझ्या मते तरी. आणि जी ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री आज इम्प्लिमेंट आहे ती पण वन ऑफ द वर्स्ट. यांनी बॅकवर्ड घेतलेलं आहे आपल्याला ॲक्च्युली. येस, नेक्स्ट. संत्रा प्रोसेसिंगमध्ये तुम्ही जर पाहिला, युरोप आणि अमेरिकेमध्ये जवळपास 4 कंट्री दोन्ही मिळून फ्रूट ज्यूस कोणता पण, डाळिंब, तुमचे ग्रेप्स, आपल्याकडे जे हे पण नाही. तुम्हाला माहिती आहे ॲव्होकाडो काय, ॲव्होकाडो जो अमेरिकेत होतो, जो व्हिएटनामला एक्सपोर्ट होतो, त्याची प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही केली होती. माझे काही आफ्रिकन स्टुडंट, आम्ही गेली होती अबुधाबीला आणि व्हिएटनामला. प्रत्येक फ्रूटला प्रचंड मागणी आहे फॉरेनमध्ये. मी सांगितलं केनिया हा एकटा एक्सपोर्ट करतो तिथे. केनियाकडे ती एक्सपर्टाईज असल्यामुळे आपल्याकडे आपला संत्रा जगामध्ये सगळ्यात चांगला गुणवत्तेला आहे. कारण की त्याच्यावर माझा लास्ट रिसर्च झालेला आहे, 7वा रिसर्च पेपर माझा नागपूर संत्र्यावर झालेला आहे. प्रॉब्लेम असा आहे की सर्टिफिकेशन आणि जो संत्र्याचा आपला पॉकेट आहे, कवर, हे कवर लूज आहे. जसं मोसंबीचं कवर असतं ते खूप हार्ड असतं. तर त्यांना प्लीज समोर या प्लीज. सर, मी असं ऐकलंय की ते आपलं जे संत्रा ते आपण जे पॅरेट वापरतो संत्रा पॅकिंग करता, ते टेट्रा पॉलिथिन मध्ये असलं काहीतरी पाहिजे. आणि दुसरं असं आहे की ते प्रोसेसिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो. मी रिट्रीवल ते टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये नाही का ऑर्गॅनिक संत्रा मी बघितलेला आहे. त्या सर्टिफिकेटही मिळून जातो आपल्याला. इथे सप्लायर आहेत काही संत्र्याचे. पण ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो त्यावेळेस रिजेक्ट होतो आपला संत्रा. कारण याच्यासाठी एक तर पॅकिंग ते प्रॉब्लेम येतो, दुसरा आपण प्रोसेसिंग मध्ये काहीतरी मार खात आहोत. झाला क्वेश्चन झाला तुमचा. हा, आता ऐका पूर्ण. एक्सपोर्ट कसं करायचं याचं तुम्हाला ॲक्च्युली आपल्याकडे जी काही सिस्टीम येत आहे, जे काही नॉलेज येत आहे ते एकतर स्ट्रेट वेला फॉरवर्ड होत नाही आहे. ॲग्रिकल्चर ऑफिसर आणि देन आफ्टर कृषी तालुकाज अँड देन आफ्टर फार्मर्स. प्रॉब्लेम हा आहे कोणताही एक्सपोर्ट, फॉर एक्झाम्पल तुम्ही संत्रा म्हटलं, संत्र्याला 6 टॅग लागतात युरोप आणि याला. ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन फक्त लागतं दुबईला, म्हणजे मिडल ईस्ट कंट्रीज, दोहा, कतार, दुबई, राईट. आपल्याकडे जो कोलंबोला 700 टनाचा जो आज माल गेला मागे, याच्याकडे एक पण सर्टिफिकेशन लागत नाही. कारण की आपण आपलं स्टँडर्ड लो लेवलला प्रेझेंट केलेलं आहे. आपल्याकडे जेव्हा एवढी एक्सपर्टाईज आहे, तुम्ही आतापर्यंत जवळपास 15 वर्ष NRCCनी फक्त रिसर्चवर हे केले की व्हेरायटी रिसर्च, राईट, सॉरी, येस, सीड व्हेरायटी. मला कळत नाही तुमच्याकडे ऑलरेडी जंबोरी आणि त्या व्हेरायटीज आहे. फ्रूट तुम्हाला येत आहे, तुम्ही पोस्ट हार्वेस्टवर कधी रिसर्च करणार आहे? तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन, ग्रेडिंग, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टेशन,
एक्सपोर्ट फूड सिक्युरिटी, कोल्ड चेन, वी डोंट हॅव एनिथिंग राईट नाव. भारताला सगळ्यात मोठी महाशक्ती म्हणून ओळखलं जात आहे. आपले प्राईम मिनिस्टर आणि आपले अदर स्टेट फक्त आपलं कोलॅबरेशन करतात 32 कंट्रीज 35 कंट्रीज. बट वेन यू आर गोइंग टू इम्प्लिमेंट इन ग्रासरूट लेवल भाई, राईट, आपण इम्प्लिमेंटच करत नाही अजून, राईट. संत्र्यामध्ये जेव्हा इथनं पाठवायचं, फॉर एक्झाम्पल लंडनला इथनं पाठवायचं संत्रा, तर तुमचं तर पहिले सर्टिफिकेशन पाहिजे. त्यानंतर इथनं फ्लाईटने जाईल मुंबईला, फायटोसिनेटरी इन्स्पेक्शनचे इन्स्पेक्टर, फूड इन्स्पेक्टर ज्याला म्हणतात, ते तुमचं पूर्ण कन्सायनमेंट चेक करतात एअरपोर्टला, इच अँड एव्हरी बॉक्स. पॅकिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. महाऑरेंज इथे 2 वर्षापर्यंत त्यांनी प्रयत्न केला नेदरलँडला पाठवायला, पण तो फेल झाला आणि त्यांनी विचारलं तर कन्सायनमेंट रद्द झाल्यामुळे प्रॉब्लेम हा होता की एक तर मी तुम्हाला जे सांगितलं पॅकेट, त्यांना अशी शंका आहे फॉरेनला की जे पॅकेट आपलं हे आहे, त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये बॅक्टेरिया जात असेल, कारण की युरोप आणि अमेरिका हे हेल्थ कॉन्शियस आहे, कन्झ्युमर खूप अवेअर आहे. आपले कन्झ्युमर अजूनपर्यंत त्या पद्धतीने अवेअर नाही आहे. ओके. सेकंड थिंग, इथं गेल्यानंतर ते चेक करतात पूर्ण. पॅकिंगमध्ये ट्रेसेबिलिटी इश्यू असतो, हार्वेस्ट कधी झालं, फार्म गेट नंबर, रिटेलरचा काय म्हणतात त्याला ऑडिट नंबर. जर काही प्रॉब्लेम झाला तर रिटेलरला ते ट्रेस करतात की हा संत्रा आला कुठून होता, राईट. ते जर योग्य असेल आणि ती क्वालिटी योग्य असेल तर तो कन्सायनमेंट कार्गो स्पेस म्हणजे एअरप्लेनचं ज्यामध्ये आपला माल झाला म्हणतात कार्गो स्पेस. तिथनं गेल्यानंतर समजा आज रात्री 10ला इथनं फ्लाईट गेलं तर सकाळी ते 8ला 8 घंटे लागतात UK जायला. सकाळी पोहोचेल. UKचे फूड इन्स्पेक्टर विथ त्यांचे सगळे काय म्हणतात त्याला, त्यांचे वेल इक्विपमेंट घेऊन जातात. ते तिथे जो चेक होतो सेम ज्यांचं चेकलिस्ट होते, चेकलिस्ट ग्लोबल कॅपची चेकलिस्ट किंवा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन चेकलिस्ट, तसेच फूड चेक करायची चेकलिस्ट. ते चेकलिस्ट कंप्लायन्स झाली ते इज ओके. जर त्यामध्ये एकतरी % प्रॉब्लेम आला तर तो पूर्ण कन्सायनमेंट डंप होतो कुठेतरी, डिकम्पोज्ड. तुमची कन्सायनमेंट फेल. इफ दॅट इज गुड तर ते जाईल मग कुठे, सुपर मार्केट्स. भारतात सुपर मार्केट्स फक्त रिटेल मार्केट्स ऑफ म्हणजे काय म्हणतात त्याला, मुकेश अंबानीचं आहे, राईट. तुम्ही जर विचार केला जगात, अल्बर्टाईन, सेन्सबेरी, टेस्को या जगातल्या नंबर 1, 2, 3 मोठमोठ्या रिटेल कंपन्या आहेत. आणि त्यानंतर प्रोसेसिंग, प्रीपेड चेन अँड फ्रेश फूड चेन, या चेनमध्ये तुमचा संत्रा जातो. जर इथे कुठे आपण गडबड केली तर आपण जातो ब्लॅकलिस्टमध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत असेल हापूस आंबा, राईट, तो आज मागच्या वर्षीला न्यूजमध्ये होता. तर अशी बंदी होते आपल्याकडे आपल्या याच्यामध्ये. फ्रूट ज्यूसला प्रचंड मागणी, त्याच्या पुन्हा तेच आपण तिथे झालो. पॅकिंग आणि स्टँडर्ड्स आपल्याकडे नाही, ऑर्गॅनिक नाही. फ्रूट ज्यूस जातो 350 युरोजला, तिथे 750 ml 350 युरोज, नियर अबाउट 290 रुपये. जर आपण 1 लिटरचा जर खर्च काढला तर नियर अबाउट तो जाईल आपल्याला पडेल 100 रुपये एक्सपोर्ट होऊन इथनं विदर्भातनं, राईट. तिथे त्यांना जवळपास 100-150 रुपये एका लिटरवर वाचतात. म्हणजे याचा विचार केला स्कोप किती मोठा आहे. म्हणून मी म्हटलं की आपल्याला योग्य भाव मिळत नाही शेतकऱ्यांना, तर आपल्याला प्रोसेसिंगमध्ये जावं लागेल, जेणेकरून आपल्याला प्रीपेड कट लाईनमध्ये आपल्याला इन्कम मिळेल. कळला माझा, म्हणजे तुम्हाला झाला तुमचा आन्सर बरोबर. ओके. देन तुमचा प्रश्न काय होता की संत्रा प्रोसेसिंग कसं करायला पाहिजे. संत्रा प्रोसेसिंग करण्याकरता पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी संत्रा प्रोसेसिंगचा 1 वर्षाचा फुल फेज कोर्स आहे. तो पोस्ट हार्वेस्टचा अर्थ असा होतो की झाडावरून काढल्यानंतर त्याची पुढची प्रोसेसिंग. कोणतंही फळ काढल्यानंतर, झाडावरून काढल्यानंतर ते लिव्हिंग असतं. जसं मनुष्यामध्ये आपला डेड झाल्यानंतर श्वास थांबतो, तसं फळामध्ये थांबत नाही, तो कंटिन्यू चालू असतो. आणि याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा, सेल वॉल किंवा बाकीचा फार मोठा त्याचा हे आहे, तर इतक्या सर तुम्हाला एका 2 मिनिटांमध्ये सांगू शकणार नाहीत. हा फार मोठा एक शास्त्रीय विषय आहे फिजिओलॉजीमध्ये. तुम्ही त्यांच्याकडे एखाद्या फूड हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये किंवा अन्नतंत्र शाखेमध्ये तुम्ही विचार करा. प्रोसेस फर्स्ट पहा. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट अशी की मॅक्झिमम जणांनी इथे विदर्भाच्या लोकांनी, मॅक्झिमम जणांनी आपला संत्रा दुबईत पाठवण्याचा प्रयत्न केला, पण
एक्सपोर्ट करताना समोरचा जो डीलर असतो, समोरचा तिथला जो माणूस असतो, मिडलमॅन और मे बी ओनर, यामध्ये पुष्कळ लोक फसलेले पण आहेत. तर पहिले तुम्हाला त्यांना विचारायचं की त्यांचा PO, आता मला माहिती आहे, तुम्हाला माहीत आहे का या गोष्टी, एक्सपोर्ट करताना कोणती पण कस्टमर काही डॉक्युमेंट्स असतात आणि ते लिगल असतात. PO म्हणजे काय म्हणतात त्याला, रिसिप्ट ऑफ ऑर्डर्स अँड ऑल. तर आपल्याला त्यांच्याकडनं ते माहिती घ्या, जो जेन्युन असेल तो तुम्हाला पहिलेच ट्रान्सफर करून देईल. तर ग्रेन मी म्हणत आहे, ग्रेन आणि स्पायसेसमध्ये मार्केट पूर्ण ओपन आहे. तुम्हाला माहिती आहे, आज जर तुम्ही मला वाटतं 50 ग्राम आपलं तिखट नेदरलँडच्या म्हणजे युरोपच्या याच्यामध्ये 50 ग्राम फक्त युरोपच्या सुपर मार्केटमध्ये 3 युरोचं आहे. 3 युरोचं. मी घरूनच घेऊन गेलो होतो 3 डब्बे, तर प्रॉब्लेम नाही मला, पण तिथे 3 युरोचं प्रत्येक स्पायसेस. प्रत्येक आपल्याला एक्सपोर्टची सगळी संधी आहे, पण आपल्याकडे ती एक्सपर्टाईज प्रोव्हाइड नाही आहे. आणि ती एक्सपर्टाईज प्रोव्हाइड झाली पाहिजे सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटकडनं, कारण आपला फार्मर टेक्निकली साऊंड नाही आहे. आणि या ज्या काही नवीन सबसिडीज आलेल्या आहेत किंवा स्कीम आल्या, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, फूड टेक्नॉलॉजी अँड ऑल, याच्यामुळे विविध प्रकारचे कन्सल्टंट उभे झालेले आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचं नॉलेज नाही प्रायव्हेट याच्यामध्ये. मी तुम्हाला काल एक उदाहरण सांगितलं, ग्रीन हाऊस, पॉली हाऊसमध्ये 50 लाखांनी एका जणाला लुटलं. तिथे 50 लाख कुईजवळ, जपूलकर त्याचं नाव, जळगावचाच माणूस, त्याला काहीही नॉलेज नाही. त्यांनी सबसिडी घेतली, त्याचं फ्रेमवर्क त्यांनी ओपन केलं आणि एक पाऊस आला आणि ते सगळं कोलॅप्स झालं. अजूनपर्यंत फोन उचलत नाही तो, पेपर सगळ्या न्यूजपेपरमध्ये, सगळ्या वाहिनीमध्ये. गव्हर्नमेंट पण जागरूक नाही. तर अशा थिंग्स होत आहेत. मला असं ऐकायला मिळालं की कलेक्टरनी आता त्याच्यावर एक कमिटी बसवलेली आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला नॉलेज जे मिळणार आहे की तुम्ही ज्याच्याकडे जाणार आहे तो एक तर जेन्युइन माणूस असायला पाहिजे. तर मॅक्झिमम या गोष्टी ॲग्रिकल्चर ऑफिसमध्ये जाऊन त्यांना विचाराव्यात पहिली गोष्ट, कारण की मॅक्झिमम कन्सल्टंट तुम्हाला तिथनं मिळतात. राईट, हे चेन आहे. तर मी सांगितलं एक्सपोर्ट मार्केटचे याच्यासाठी सगळंच ओपन आहे. कशासाठी? आपल्या स्पायसेस आणि ग्रेनसाठी. आपल्याला द्यावं लागेल ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, जे काही तुमच्याकडे सर्टिफिकेशन्स आहे, ज्यांना त्यांना जी मागणी आहे की प्रत्येक कंट्रीचे वेगवेगळे सर्टिफिकेशन आहे. म्हणजे ग्लोबल गॅप 204 कंट्री मागतात बरोबर, पण हॉर्टिफेटेड फक्त युरोप मागतो, अमेरिका मागत नाही किंवा ऑस्ट्रेलिया मागत नाही. तर प्रत्येक कंट्रीचे काय काय कंप्लायन्स आहेत हे सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. ही माहिती प्रोव्हाइड करायला पाहिजे ॲग्रिकल्चरनी. पोस्ट हार्वेस्ट स्क्वॉड, एक्सपोर्ट स्क्वॉड, फूड सिक्युरिटी स्क्वॉड आणि प्री हार्वेस्ट स्क्वॉड, हे स्क्वॉड डेव्हलप झाले पाहिजे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटकडनं. आणि आपल्याकडे हीच कमतरता की आपल्याशी स्क्वॉडच नाही, स्पेशल स्क्वॉड नाही आहे. NRCC 15 वर्ष झाले ऑटोनॉमस आहे, कोणी काही म्हणू शकत नाही. करोडनी पैसा खर्च केलेला आहे. फक्त कुठपर्यंत आहे? सीड, जर्मिनेशन अँड द व्हेरायटी. तुम्ही पोस्ट हार्वेस्टवर कधी जाणार आहे? तुम्ही व्हॅल्यू ॲडिशनवर कधी जाणार आहे? तुम्ही काय म्हणतात त्याला, फूड सिक्युरिटी कधी जाणार आहे? किती मोठा विषय आहे फूड सिक्युरिटी. क्लायमेट चेंज, जगात एवढं जबरदस्त नॉलेज आहे याच्यामध्ये आणि एवढं काम होतं आहे, आपण कुठेच जात नाही यार. शेतकऱ्यांची एवढी अवस्था आहे की शेतकऱ्यांना योग्य भाव नाही. आणि शेतकरी, मी तुम्हाला सांगितलं, 2 शेतकरी पर डे आत्महत्या करत आहेत. गडकरी साहेब म्हणतात की मॉडर्न फार्मिंग करा, पण मॉडर्न फार्मिंग म्हणजे काय शेतकऱ्यांना माहीत आहे? म्हणजे ह्या प्रॉब्लेम आहेत. आणि मला असं म्हणायचं होतं की जसं तुम्ही म्हटलं की गोंदिया भंडारा राईस आहे, बरं ते काही प्रॉब्लेम नाही, पण मला वाटतं जे शेतकरी इथे जे कापूस, जे काय म्हणतात सोयाबीन जे घेतात हे बंद करा आणि हॉर्टिकल्चर क्रॉपकडे जा. तुम्हाला चांगला पैसा, रोजचा पैसा मिळेल. वेगवेगळ्या चेन्स आहे, वेगवेगळे डोमेस्टिक मार्केट आहे, इन्स्टिट्यूशनल मार्केट, लोकल मार्केट. या मार्केटमध्ये आपण मार्केट लिंकेज प्रोव्हाइड करू शकतो. आज इटलीची इफॅड ॲग्रिकल्चर ऑफिसला संलग्नित आहे, रतन टाटा ट्रस्ट ॲफिलेटेड आहे. एक्सपर्टाईज प्रोव्हाइड झाली पाहिजे इंटरनॅशनल लेवलची, ग्रासरूट लेवलला, रुरल एरियामध्ये. जोपर्यंत हे होत नाही आणि जोपर्यंत ॲग्रिकल्चर ऑफिसर्स ॲक्टिव्ह होत नाही ग्रासरूट लेवलला, तोपर्यंत हे शक्य नाही. प्रॉब्लेम्स भरपूर आहेत. आपण जे सांगितलेलं आहे की ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असो किंवा कृषी विभाग असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं असो, आपण मागच्या 20-25 वर्षात आपण ते पाहतोय. आपण जरी हे सांगत असाल, परंतु शेतकऱ्यांनी काय करावं? मला असं विचारायचं आहे तुम्हाला की आपण याच्याबद्दल काही काम केलेलं आहे का? आणि आपली एक्सपर्टाईज जी आहे ती आपण शेतकऱ्याला देऊ शकतो का? एक साधं उदाहरण आहे की आज संत्रा 10,000 किंवा 5,000 रुपये टनाने मार्केटला चालला आहे. याचं इनिशियल जे आहे व्हॅल्यू ॲडिशन इनिशियल, की आज किपिंग क्वालिटी नाही आहे त्याला. काय करू शकतो शेतकरी? एक 10 लोकांचा ग्रुप तयार करून त्याला शेल्फ लाईफ वाढू शकतो का? असं काही काम आपल्याकडून झालेलं आहे का? तशा जर आपल्याला मिळाल्या
तर आपल्याला शासनाच्या भरोश्यावर न बसता शेतकऱ्याच्या ग्रुपमध्ये ते काम होऊ शकतं. तर त्याच्याबद्दल जर तुमचं काही असेल वर्क तर त्याबद्दल थोडंसं सांगा. दुसरं की जसं भिवापुरी मिरची आहे, वायगावची हळद आहे, तर याच्यासाठी काय मार्केटिंग आहे की इकडचे जे शेतकरी आहेत की समुद्रपूर तालुका आहे, भिवापूरची मिरची आहे, ही चांगल्या प्रतीची आहे, याच्यात काही शंका नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की आपण म्हणताय की तुम्ही कृषी विभागात जा किंवा स्टेट गव्हर्नमेंट जा, सगळीकडं चक्रा मारून झालेल्या आहेत सगळ्यांच्या. बरोबर. खालच्या साईडला एक्सपर्टाईज नाही आहे हे तुम्हीच म्हणता आणि ती येणारही नाही आहे. बरोबर. कारण कृषी विभाग जो काम करतोय, मी कृषी विभागात आहे, मी पण ॲग्रिकल्चर ऑफिसर होतो. हा, मला माहित आहे सगळं डिपार्टमेंटमध्ये काय होत आहे. तर म्हणून शेतकऱ्यांना स्वतः ग्रुप तयार करून आपण काय एक्सपर्टाईज करू शकतो, त्याला काही चार्जेस असतील ते सुद्धा इथं शेतकरी देऊ शकतात. असे शेतकरी आहेत काही. बरोबर. तर म्हणून ते एक डायरेक्ट जो आहे की मधली लिंकच काढायची, डायरेक्ट तुमच्याशी जुळायचं आणि डायरेक्ट ती चेन फॉर्म करायची, असं काही असेल. बिलकुल सांगतोय. त्याच्यामध्ये 2 उदाहरणं आहे प्रॅक्टिकल एवेनी. गौरव केदार इथे आलेला आहे बहुतेक. गौरव केदार कुठे आहे? तो गौरव केदार एका मिनिटासाठी प्लीज. बस, याचा संत्रा तुम्ही जाऊन पहा, अमरावती जिल्ह्यात संत्रा याचा, आणि या संत्रा एक्सपोर्ट लेवलला आहे. राईट. मी याला 1 वर्षा पहिले भेटलो, आज जवळपास 1 वर्ष झालं. त्यांनी ऑर्गॅनिक सर्टिफिकेटसाठी ऑलरेडी सर्टिफाईड केलेलं आहे त्यांनी. दुबईमध्ये आमची बोलणी पण सुरू आहे. दुबईमध्ये ऑलरेडी आम्ही एक कन्साइनमेंट फॉर फ्री म्हणजे काय ट्रायलला दिलेलं आहे, त्यांनी मागणी पण केलेली आहे. नेक्स्ट इयरला आम्हाला आता ग्लोबल गॅपचं मी सुरू आहे. हा एक उदाहरण मी काय करते ग्रासरूट लेवलला. आज म्हणजे मी इथेच नाही, मी मुंबई, पुणे, जयपूर आणि दिल्ली नेदरलँड्स ऑफिशियलसोबत माझ्या कॉन्फरन्स असतात. तर हाय लेवलला आणि लो लेवलला पण मी वर्क करत आहे. सेकंड थिंग इज, तुम्हाला शिर्डी माहीत आहे. शिर्डीजवळ 2.5 किलोमीटरनी लोणी आहे, लोणी गाव. तिथे 10 शेतकऱ्यांचा एक ग्रुप आहे, ग्रीन हाऊस. त्यांच्याकडे जाऊन पहा, त्यांची ढोबळी मिरची पहा, लाल, ग्रीन आणि पिवळी, जी कुठेच नाही पाहायला, एक्सपोर्ट लेवलची. त्यांना मी मुंबई, नाशिक, पुणे रेस्टॉरंट चेन मार्केट लिंकेज प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. 100 क्विंटल त्यांचं जाते पर डे. ओके. सुपर मार्केट चेन, रिटेल चेन आणि 3 स्टार आणि 5 स्टार हे मी केलेलं आहे. दुसरा प्रॉब्लेम तुम्ही जे म्हणताय, आपला फार्मर, विदर्भाचा फार्मर, यांची मेंटॅलिटी खूप वेगळी आहे. ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, कारण की मी तिथे एवढं अनुभवलं आहे 5 वर्षात. राईट. आपला फार्मर हा डायरेक्टली जम्प घेणार नाही. आज जर आपण विचार करतो बारामतीचा, तुम्ही बारामती जाऊन पाहिला कधी? AKV केला, इंटरनॅशनल हे आहे. बारामती पवारसाहेबांनी घडवलं, त्याच्या समोर गेले नाही, डझंट मॅटर. पण तिथला प्रत्येक फार्मर 40-40, 50-50 लाखाचा हे घेतो, कारण की ते हमी भाव आहे. तर तिथले शेतकरी तेवढे कॉन्फिडंट आहे. आपला शेतकरी तेवढा कॉन्फिडंट नाही, कारण की आपण शेती तीच केलेली आहे. कापूस, पराठी माझी अशी, माझी पराठी तशी. अपन हॉर्टिकल्चर पे नहीं है बॉस अभी तक कि अपन इंटरनेशनल लेवल पे छोड़ो इंटरनेशनल लेवल छोड़ो, पण काही इनोव्हेटिव्ह करूया. या लेवलला अजून आलो नाही. या लेवलला कुठेतरी यावं लागेल ना, शेतकऱ्यांना म्हणावं लागेल सामोरून. मी त्यांच्या घरी जाणार नाही कोणाच्या, पण जे शेतकरी खूप छान आहे, काली भेटले मला, किंवा हा काही ग्रुप आहे, सर आम्ही असं करू शकतो, जे साहेब बसून आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर पाटील साहेब इथे आहे, 86 कधीचे ते PhD आहे. त्यांचा संत्रा, त्यांच्यासोबत आमच्या किती मिटिंग झाल्या, ते एवढे की प्रत्येक वेळेस ते CMला लेटर, याला लेटर, त्याला लेटर, एक कारखाना करा. आपल्याकडे कारंजाला ग्रेडिंग पॅकेजिंगचा कारखाना होता. किती जणाला अवेअरनेस आहे तो, कोणत्या ऑफिसरला आणि कोणत्या शेतकऱ्याला अवेअरनेस आहे, बंद पडला तो. राईट. मग ते कारखाने कधी होईल, नोगा कधी ओपन होईल ज्यूससाठी. तर जे जे शेतकऱ्यांना करायचं असते ते ऑटोमॅटिक येतात, ते ऑटोमॅटिक बोलतात, आणि तसं झालेलं आहे. तिथे झालं पश्चिम महाराष्ट्र लोणीला, तो केदार त्याचा ग्रुप आहे, काम हो रहा है. पर अभी ये मी यासाठी म्हटलं की काय म्हणते त्याला, सेंटर गव्हर्नमेंटनी का होईल, कारण की लवकर अप्लाय होईल आणि खूप फास्ट होईल. होत नाही, मलाही माझं चेन मॅनेजमेंट स्टडी आहे, हे होत नाही, पण असं होऊ शकतं. आणि असं झाल्यावरच काही स्कोप आहे शेतकऱ्यांचा. कारण मी पहिलेच म्हटलं 14 आणि 15 हे वर्स्ट इयर आहे ॲग्रिकल्चरसाठी. नेक्स्ट प्लीज. नंबर 9561 064 127 9561 064 127. थँक्यू.
बबलू चौधरी, जे जे ट्विटर किंवा फेसबुक किंवा लिंकड वापरत असेल, जे प्रोफेशनल आहेत त्यांनी सर्च करू शकतात मीत चौधरी किंवा बबलू चौधरी, तर मॅक्झिमम इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळेल. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला माहीत असेल की इंटरनॅशनल मार्केटिंग ॲग्री बिझनेस हा एक ग्रुप आहे नेदरलँडचा, नियर अबाउट 2000 सायंटिस्ट आहे त्याच्यामध्ये. त्याचा बोर्ड मी आहे, एक म्हणजे एकटा एशियन आणि बाकी एक ऑस्ट्रेलिया, एक न्यूझीलँड. तर इथे काही भेटीत मी तुम्हाला तेच म्हटलं की थोडं डिजिटल व्हा. काय चाललं आहे भारताबाहेर काय चाललं आहे, थोडं तुम्ही काय म्हणता त्याला इनोव्हेटिव्ह व्हा. जे शेतकरी खूप ओल्ड आहे, फॉर एक्झाम्पल लाईक डॉक्टर पाटील 80 इयर्स, त्यांचे मुलं, कोणाचे भाऊ, थोडं काय होत आहेत जगात थोडं. आणि तुम्ही जर माहीत असेल तर तुम्हाला पुष्कळ फ्री ऑफ कॉस्ट सबस्क्रिप्शन आहे इंटरनेटवरती, वेगवेगळे न्यूजलेटर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. तर ते इझिली तुम्ही तुमच्याकडे येऊ शकते पर मंथ बाय ईमेल. तर जसं तुम्ही तुमचं थोडं एज्युकेशन म्हणण्यापेक्षा थोडं अभ्यासू व्हाल, तसं तुम्हाला काय चालतं आहे, कशा लिंक्स मिळतात हे माहिती होईल. हां, बोलो सर. सुभाष पालेकर का जीरो बजट फार्मिंग का इस्तेमाल ज्यादा करता है. नहीं आएगा. सवाल ये आता है कि अभी आप जिस लेवल पे काम कर रहे हैं, एक्सपर्टाइज हासिल किया और आपने कहा कि उस लेवल के ऊपर यहाँ पे गवर्नमेंट का किसी प्रकार का कोई इंफ्रास्ट्रक्चर नहीं है. ऐसी स्थिति में आप कैरिटेबल या कमर्शियल दोनों भी चलेगा. हमारे ग्रुप के साथ अगर आप ज्वाइन करेंगे या मदद करेंगे और इसका प्रचार हम रिजर्व में कम से कम कर सकते हैं, तो इसकी तैयारी व्यक्तिगत रूप से बात करेंगे. मैं सिर्फ आपको ये बताना चाहता हूँ और फार्मर्स को भी कि यहाँ पे ऑलरेडी एक ग्रुप है. तुमचं एकदम बरोबर आहे. मी जे म्हटलं माझा मित्र त्याचं पण ऑर्गॅनिक शेती आहे, जे सेंद्रिय शेती तुम्ही म्हणत आहे, राईट. हां, ऑर्गॅनिक शेती सुरू आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, ऑर्गॅनिक शेती ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही करताय 100 वर्ष 10 वर्ष. याला काही सर्टिफिकेशन लागतात. मला हे म्हणायचं आहे, हे सर्टिफिकेशन भेटल्यानंतर तुम्ही ओपन आहे इंटरनॅशनलला म्हणजे एक्सपोज व्हायला. माझं म्हणणं आहे, तुम्हाला समजत आहे काय म्हणताय मी. काही वेगवेगळे प्रत्येक कंट्रीचे प्रत्येक काही रूल अँड रेग्युलेशन नॉर्म्स असतात, स्टँडर्ड्स आहे इंटरनॅशनल लेवल. त्याच्यामुळे त्या कंट्री एवढा डेव्हलप आहे. आपल्याकडे ते असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, नसेल तर आपण अप्लाय करू शकतो. आणि नेक्स्ट सीझनला, नेक्स्ट इयरला तुमच्याकडे कोणकोणतं क्रॉप आहे, कोणकोणते पॅटर्न्स आहेत, त्या पॅटर्नची वेगवेगळ्या कंट्रीमध्ये कुठे स्कोप आहे आपण प्रोव्हाइड करू शकतो. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मैं वही बोल रहा हूँ आपको, मैं वही तो बोल रहा हूँ ना आपको मैं, कि आपके पास सर्टिफिकेट है और आप सब है तो अपन करेंगे. जो भी कॉपिंग पैटर्न आपका है. थैंक यू.